संबंध महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या अकलूज लावणी स्पर्धेचा आता जी स्पर्धा आहे ती आता जवळपास येऊन टेपलेली आहे. 9 तारखेला स्पर्धा सुरू होते. यावर्षी स्पर्धेमध्ये थोडेसे नियमात बदल केले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत त्यांनी सर्वांचे म्हणजे उच्चांक नंबर घेतलेले आहेत, क्रमांक घेतलेले आहेत, ते आता यावर्षी पाहुणे कलाकार म्हणून अकलूजच्या लावणी स्पर्धेमध्ये आपली कला सादर करणार आहेत. आणि अशाच मोडणीमच्या नटरंग कला केंद्रामधील आशारूपा परभणीकर की ज्यांनी अनेक वेळा अकलूजच्या लावणी स्पर्धेमध्ये जवळपास साधारणपणे 7 ते 8 वेळा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि त्याची दखल राज्यानेच नव्हे तर जगाच्या पाठीवरची सुद्धा कलाकारांनी घेतलेली आहे, प्रेक्षकांनी घेतलेली आहे, दर्शकांनी घेतलेली आहे. खरं तर आत्ता जे 2 आपल्यासमोर चेहरे दिसत आहेत त्या जोड्या आहेत. आणि त्यांच्याकडनं आपण हा सगळा विजेता म्हणजे कशा पद्धतीनं लावणी स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि कशा पद्धतीनं त्यांनी क्रमांक पटकावलेले आहेत. त्याचबरोबर ही जरी एक वेगळी बाजू असली क्रमांक पटकावल्याची, तर दुसरी बाजू अशी आहे की मेहनत किती तास करावी लागते हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. स्वागत आहे तुमचं, काय सांगा? नमस्कार. साधारण प्रॅक्टिस तर करावंच लागते. कुठलाही कार्यक्रम असो, अकलूज स्पर्धा असो किंवा दुसरे इतर ठिकाणी कार्यक्रम असो, मेहनत तर करावंच लागते. मेहनतीशिवाय फळ नाही. आणि अकलूजची स्पर्धा म्हणजे आम्हाला जंगी तयारी करून जावं लागते, एवढं नक्कीच आहे. आता मी म्हणजे आपण इथं रिहर्सलपूर्वी रूममध्ये व्हिजिट दिली, त्या सगळ्या ट्रॉफीज वगैरे पाहिल्या, समाधान वाटतं आहे? आता ते सगळं मिळवलं आहे तुम्ही? हो हो, खूप समाधान वाटते. आणि अकलूजमुळे आम्हाला एवढं नाव वगैरे मिळालं, बाहेर देशात जायची संधी मिळाली दादांमुळे. आणि इतर ठिकाणी आम्हाला अकलूजला नंबर आला म्हणून आमची पार्टी बोलवतात. त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद वाटतो आणि समाधानही वाटतो की आम्ही इतके म्हणजे कार्यक्रम वगैरे केलेत. 100पेक्षा जास्त आम्ही कार्यक्रम केलेत पूर्ण महाराष्ट्रात. अमेरिकेत पण शो केला. पण आम्हाला असा आनंद वाटतो की आम्हाला एवढे बोलवतात अकलूजमुळे, म्हणून आम्हाला अकलूजची स्पर्धा ही कधी आली तर आम्ही कार्यक्रम तो घेतल्याशिवाय सोडत नाही. असे आता तुम्ही लावणीचे जे स्टेज शो आहेत लावणीचे ते तुम्ही आता 100च्या वर प्रयोग केलेत. आता नेमकं आता बऱ्याचशा जणांच्या नजरेत असं असतं की लावणी म्हणजे काय, किंवा एक तिरकस नजरेतून लावणीकडे पाहिलं जातं आहे. 100 तुम्ही प्रयोग केलेत, असा प्रकार तुम्हाला कुठे आढळला का की बाबा तिरकस नजरेतून तुमच्याकडे पाहिलं जातं आहे? नाही, असं कुठेही वाटलं नाही. लावणीला मान सन्मान मिळतो आणि खरा न्याय पण रसिक मायबाप देतात. आम्हाला कुठं असं तिरकस नजरेचं वगैरे वाटलं नाही. उलट आम्हाला असं वाटतं की आम्ही पण एक सेलिब्रिटी आहोत. आम्हाला त्याप्रमाणे आम्हाला सगळे लोक वागणूक देतात. त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद होतात. सिक्युरिटी असेल किंवा पोलीस वगैरे असेल, आमच्यासोबत सेल्फी काढतात, फोटो काढतात, आमचं कौतुक करतात. आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि एक कलाकार हा टाळ्याचा कौतुकाचाच भुकेला असतो. पैसे पाणी याचा काही भुकेला नसतो. त्यांना फक्त कौतुक पाहिजे की छान केलं बाबा, छान वाजवलं, छान नाचले, छान गायले, एवढंच त्यांच्यासाठी खूप मोठं बक्षीस असतं. आमच्या अकलूजच्या लावणी स्पर्धेत तुम्ही सलग आता 7-8 वर्ष झालं क्रमांक मिळवत आहे. आता मध्यंतरी ती स्पर्धा बंद पडली होती. मनात रुकरुक काहूर काय असं वाटत होतीच. आम्ही दादांकडे पण गेलो होतो की दादा आमच्याकडे बघा, आम्हाला आमच्यासोबत स्पर्धा चालू करा, आमच्यावर अन्याय करू नका. आम्ही कलाकार गेलो होतो दादांकडे, रिक्वेस्ट केली. चालू केल्यामुळं आमच्यासाठी हे दिवाळीचाच क्षण आहे. कारण की चालू होत नव्हत्या तेव्हापर्यंत रुकरुक वाटत होतं, सुनं वाटत होतं, कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. अकलूज स्पर्धा ही स्पर्धाच नाही तर बरंच काही मुलींना वगैरे शिकायला मिळतं. त्यातून नवीन कलाकार उभारतात, घडतात चांगले. त्यांना चित्रपटात जायची संधी मिळते, त्यांना दुसरीकडे कार्यक्रमाची संधी मिळते, नाव मिळतं, रूप मिळतं, सगळं मिळतं ना अकलूजमुळे. ही स्पर्धाच नाही तर एक शिकायचं एक माहेरघर आहे. अकलूज म्हणजे शिकण्यासारखी एक शिकण्याचं विद्यापीठ आहे, कलेचं विद्यापीठ आहे असं म्हणलं तरी चालेल अकलूजसाठी. कारण की मुली खूप तयारी करतात आणि साधारण 2-2, 2.5 महिने सराव चालू असतो आमचा. मी आता म्हणजे मोडणीमधल्या बऱ्याचशा कलाकारांशी संवाद साधतो आहे. पलीकडच्या पार्टीत ही आत्ता मी तिथूनच आलो आहे. तिथंसुद्धा आजारी म्हणजे गुडघ्याला फ्रॅक्चर झालं तरीसुद्धा प्रॅक्टिस सुरू आहे. मी आत्ता त्या तुमच्या पार्टी कलाकाराच्या एका हातावरती सलाईन लावल्यासारखं मला जाणवलं. नेमकं असं असतानासुद्धा एवढी जीवतोड मेहनत, काय नेमकं अकलूजच्या लावणी स्पर्धेमुळं काय नेमकं मिळतं आहे तुम्हाला? अकलूजची स्पर्धा म्हणजे ही राज्यस्तरीय लेवलची स्पर्धा आहे. आमच्यातल्या मुली पण आजारी आहेत, ॲडमिट आहे, सलाईन आहे, अशक्तपणा आहे, घाम जाऊन, कुणाचे गुडघे दुखतात, कुणाचं पाय दुखते, कुणाचा हात दुखते, तरी पण अकलूजची स्पर्धा ही
ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जीवनात ह्याच्या पलीकडे काहीच नाही. जसं वर्ल्ड कप असतो ना भारतासाठी, तसं आमच्यासाठी अकलूजची स्पर्धा आहे. आमच्या तमाशा कलावंतांना अकलूजची स्पर्धा म्हणजे एक वर्ल्ड कपच आहे. ते विनर हो या न हो, आम्ही पण स्पर्धेत भाग घेतला आहे, मुलींना दिलं आहे स्पर्धेत नाव बदलून. आम्हाला नंबरची वगैरे काय अपेक्षा नाही, पण एक अकलूजची लावणी स्पर्धा बंद होऊ नये म्हणून आमचं एक छोटंसं पाऊल आहे दादांसाठी, अकलूज स्पर्धेसाठी, की आम्ही ह्या मुली तयार करून देतो आहे. आम्हाला नंबर वगैरे काही नको. आम्हाला दादांनी भरपूर काही दिलं आहे. अकलूज लावणी स्पर्धेतून आम्हाला भरपूर काही मिळाले की आम्ही विचार पण करू शकत नाही तेवढं आम्हाला अकलूजमुळे मिळाले. म्हणून आम्ही नंबरच्या अपेक्षेने जात नाही. ही मेहनत फक्त चांगला कार्यक्रम व्हावा की बाबा चांगली पार्टी झाली, चांगलं केलं मुलींनं, एवढंच आम्हाला दाद पाहिजे, बाकी काही नको आम्हाला. आता लावणी म्हणलं की खास पुरुष वर्ग अगोदर बघायला यायचे. अकलूजच्या लावणीमुळे हे चित्र बदललं. आता महिलासुद्धा त्या लावणी बघायला यायला लागल्या. मग आता तुमचे जे आता स्टेज शो वगैरे होत आहेत बाहेर, त्यालासुद्धा महिलांचा प्रतिसाद मिळतोय? हो, 50% महिला असतात, 50% पुरुष असतात. महिला पण जेवढं माणसं एन्जॉय करतात, जेंट्स एन्जॉय करतात, तसंच महिला पण एन्जॉय करतात लावणी. महिलांसाठी पण आमच्या लावण्या असतात, महिलांसाठी बी आमची कला असते. खूप एन्जॉय करतात आणि महिला एक कलाकार म्हणून आम्हाला बघतात. एक चांगली कलाकार, एक चांगले कलाकाराला महिला पुरुष दोन्ही समानच आहेत. आम्ही आमची कला साधारण प्रामाणिकपणेच सादर करतो, ती महिला असो या पुरुष असो. पण महिला खूप एन्जॉय करतात. माणसांपेक्षा जास्त एन्जॉय करत असताल तर महिलाच करतात असं मला वाटतं. आता गेली 20-25 वर्ष झालं दादाने स्पर्धा सुरू ठेवली होती आणि आता परत मध्यंतरी थोडीशी बंद पडली, आता सुरू झाले. परंतु आता खास करून मोडणीमधल्या 2 पार्ट्यांच्या हस्ते दादांचा सन्मान होतोय. म्हणजे इथल्या कलाकारांच्या हस्ते दादांचा सन्मान होतोय. काय वाटतंय? ही आमच्यासाठी गौरवाचीच गोष्ट आहे. एवढे मोठे दादा आहेत, त्यांना आमच्या छोट्याशा कलाकारापासून आम्ही सन्मान करतोय म्हणजे ही त्यांच्या नाही, आमच्या भाग्याची गोष्ट आहे की आम्ही कलाकार दादांचा सन्मान करतोय. आणि दादांना दीर्घ आयुष्य लाभो ही आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो. आणि आमचा लावणी स्पर्धा महोत्सव कंटिन्यू चालू राहावं, बंद पडू नये अशी मी दादांना पण विनंती करते. तर लावणी खरं तर महाराष्ट्राची परंपरा आहे. अशी असली तरी पूर्वीच्या काळी लावणीला राजाश्रय मिळालेला होता, परंतु लोकाश्रय मिळालेलं नाही. पण अकलूजच्या लावणी स्पर्धेपासून मोहिते पाटील घराण्यानं खास करून या लावणीला राज्यभरातील कलाकारांना लोकाश्रय मिळवून दिला. आणि त्याचंच फलित म्हणून आज ग्रामीण भागातील कला केंद्रातील अनेक कलाकार घडत आहेत, त्यांना व्यासपीठ मिळतं आहे. इव्हन अकलूजच्या लावणी स्पर्धेमध्ये विजेता ठरले तर चित्रपटातसुद्धा काय मिळते अशीच भावना आहे. आणि इथून पुढच्या कालावधीतसुद्धा दादांनी खास करून ही लावणी स्पर्धा बंद करू नये अशीच आता सध्या तरी मागणी होते. तुम्हाला या स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा.
कॅमेरामॅन महेंद्र ताकतोडेसह मी रमेश शिरसट मोडा निंबर.